नमो बुद्धाय. सर्व उपासक उपासिका यांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या सर्व मनुष्य जगताच्या इतिहासामध्ये आजचा हा दिवस विजयादशमीचा दिवस सुवर्ण अक्षरांनी नोंद केला जावा असा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी सम्राट अशोकाने तथागत सम्यक संबुद्धांचा मानवतावादी धम्म स्वीकारून द्वेष, क्रोध, हिंसा, शत्रुत्व याचा त्याग करून सर्व मानवाचं कल्याण व्हावं, समाजाचे हित व्हावं यासाठी सम्राट अशोकाने विजयादशमीच्या दिवशी शस्त्र त्याग करून भगवान बुद्धाची मानवतावादी मैत्रीची शिकवण आपल्या जीवनामध्ये त्याचा अंगीकार करून बुद्ध धम्म संघाला शरण जाऊन मानवाच्या हितासाठी कल्याणासाठी त्यांनी सबंध आयुष्य प्रचार आणि प्रसार केला. त्यामुळे विजयादशमीचा दिवस हा सर्व विश्वामध्ये अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर आपल्या राज्यकारभाराचा प्रमुख हिस्सा जबाबदारी म्हणून त्यांनी अन्य देशामध्ये बुद्धिस्ट मिशनरी स्थापन करून बुद्धिस्ट मिशनरीच्या माध्यमाने आपले जे काही बौद्ध भिक्षू होते त्यांनी वेगळ्या वेगळ्या देशामध्ये पाठवून त्या देशामध्ये बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार बुद्धिस्ट मिशनरीच्या माध्यमाने भिक्खू संघाच्या मार्फत त्यांनी या सर्व विश्वामध्ये केलेला आहे. आणि म्हणून आज सर्व देशांमध्ये जे काही बौद्ध देश म्हणविल्या जातात त्या देशांमध्ये खऱ्या अर्थानं बुद्धाच्या धम्माच्या शिकवणुकीचं काटेकोरपणे आचरण होत आहे, पालन होत आहे आणि तेथील सर्व लोक अत्यंत आनंदाने आणि सुखाने जीवन जगत आहेत. या गोष्टीचा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेऊन त्यांनी सुद्धा जे काही भारतीय समाजाचे जे मागासवर्गीय जे काही लोक होते, बहुजन समाजाची जी काही लोक होते त्यांना सोबत घेऊन नागपूर येथे विजयादशमीच्या दिवशी 14 ऑक्टोबर 1956 साली जवळपास 5 लाख अनुयायांसोबत दीक्षाभूमी नागपूर येथे बौद्ध धर्माचा पूज्यभदंत चंद्रमणी महास्थवीर यांच्याकडून त्यांनी स्वीकार केला आणि बौद्ध धम्म या भारतभूमीमध्ये पुनर्स्थापित केला. त्यामुळे
14 ऑक्टोबर 1956 या दिवशी जी काही अशोक विजयादशमीचा मुहूर्त साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. योगायोग असा होता की 1956ची जी विजयादशमी होती तो दिवस 14 ऑक्टोबर 1956 वर्षामध्ये आला होता. त्यामुळे येथे कधीकधी बौद्ध जे काही अनुयायी आहेत, विशेषतः भारतीय बौद्ध अनुयायी, यांच्यामध्ये कधीकधी संभ्रम उत्पन्न होतो. विजयादशमीचा दिवस किंवा 14 ऑक्टोबर यापैकी कोणत्या दिवशी आपण हा विजयादशमीचा सण साजरा करावा, की ज्याला आपण धर्मांतराचा दिवस असं आपण संबोधतो. तर हा धर्मांतराचा दिवस कोणत्या दिवशी आपण संपन्न करावा, 14 ऑक्टोबर किंवा विजयादशमी, असा संभ्रम अनेकांच्या मनामध्ये उपस्थित होतो. आणि त्यामुळे काही लोक 14 ऑक्टोबरला हा धर्मांतराचा दिवस मानतात आणि काही लोक अशोक विजयादशमीचा दिवस बाबासाहेबांचा हा धर्मांतराचा दिवस मानतात. त्यामुळे बौद्ध अनुयायांमध्ये धम्माच्या प्रती जी एक श्रद्धा आहे ती थोडीशी संभ्रमित झाल्याचा आपल्याला आढळून येतं. परंतु वास्तविक पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर ही तारीख धर्मांतरासाठी निवडलेली नव्हती, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमी ज्या दिवशी येईल तो दिवस धर्मांतरासाठी बाबासाहेबांनी निवडला होता. तर त्यामुळे आपल्याला संभ्रम उत्पन्न होता कामा नये. आपण धर्मांतराचा दिवस हा अशोक विजयादशमीचा दिवस आपण तो संपन्न केला पाहिजे, नक्की 14 ऑक्टोबर. कारण ज्या दिवशी सम्राट अशोकाने विजयादशमीचा समारोह ध्यानात ठेवून शस्त्रत्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार केला, तो दिवस विजयादशमीचा होता, तो दिवस 14 ऑक्टोबरचा नव्हता. हे आपण ध्यानामध्ये ठेवावं. या विश्वामध्ये 2 दिनदर्शिकाचा प्रामुख्याने वापर केला जातो. पाश्चिमात्य देशामध्ये सौर्य दिनदर्शिका जी आपण इंग्रजी महिने, इंग्रजी तारखांचा वापर करून त्याचा उपयोग करतो. सौर्य दिनदर्शिका आणि दुसरी दिनदर्शिका जी आहे चंद्र दिनदर्शिका, जी पूर्वेकडील देशांमध्ये त्याचा प्रामुख्याने वापर केला जातो, ज्यानुसार वेगळ्या वेगळ्या तिथी ह्या येतात, ज्यामध्ये आपण बौद्ध पौर्णिमा आणि जे काही वेगळे वेगळे महिने आहेत, जसं
वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, भाद्रपद हे जे काही 12 महिने आहेत, हे 12 महिने आणि त्यानुसार येणाऱ्या पौर्णिमा, अमावस्या ह्या तिथीनुसार येतात. त्यामुळे हे जे तिथी मानल्या जातात ते चंद्रगतीच्या अनुषंगाने, चंद्र दिनदर्शिकेच्या माध्यमाने त्या मानल्या जातात. आणि म्हणून अशोक विजयादशमी याची जी तिथी होती त्या तिथीनुसार सम्राट अशोकाने विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर केलं, म्हणजे बौद्ध धर्माचा स्वीकार केला. शस्त्र, हिंसा, हत्येचा त्याग केला आणि त्रिरत्नाला, बुद्ध धम्म संघाला शरण येऊन या सर्व मानवाच्या हितासाठी, कल्याणासाठी एक आदर्श सम्राट बनून त्याने सर्व मानवाचं कल्याण करण्यासाठी प्रयत्न केले. सम्राट अशोकाने जी सजीव सत्वावर जी अनुकंपा दाखवली, जी दया केली, जी मैत्री केली, जे प्रेम केलं, त्याच्या या मानवतावादी गुणाबद्दल कुठेही त्याची तुलनाच होऊ शकत नाही अन्य सम्राटांच्या संदर्भाने. म्हणून सम्राट अशोक हा देवानुप्रिय, मनुष्य आणि देवतांचा सुद्धा प्रिय असा हा सम्राट अशोक एकमेव या विश्वामध्ये होऊन गेलेला आहे की त्याची तुलना अन्य कोणत्याही सम्राटासोबत किंवा राजासोबत होऊ शकत नाही. आणि या गोष्टीचा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेऊन विजयादशमीचा दिवस निवडून विजयादशमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला, धर्मांतर केलं. म्हणून आपल्यामध्ये हा कोणत्याही प्रकारचा संभ्रम उत्पन्न होता कामा नये. 14 ऑक्टोबर की विजयादशमी असा संभ्रम उत्पन्न होऊ नये, वाद उत्पन्न होऊ नये आणि लोकांच्या मध्ये या गोष्टीबद्दल 2 मत किंवा 2 गट किंवा 2 मतांतर पडता कामा नये. कारण ही तिथी, विजयादशमीची तिथी अत्यंत पवित्र, अत्यंत ऐतिहासिक आणि अत्यंत सर्व मानवाच्या कल्याणासाठी एक पवित्र असा दिवस, तिथी ही मानले गेलेली आहे. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाला त्रिवार शरण जाऊन पंचशील ग्रहण करून बौद्ध धर्माचा विधिवत स्वीकार केला. आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी बौद्ध धर्माचा स्वीकार करताना अत्यंत महत्त्वाचा संकल्प त्यांनी करून स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार तर केलाच, पण त्यांच्या समवेत 5 लाख अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारून बाबासाहेबांचं अनुकरण केलं. आणि हे करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महान बोधिसत्वाने बौद्ध धर्माचा दीक्षा
घेऊन या 5 लाख अनुयायांसाठी 22 प्रतिज्ञा या अनुयायांना दिल्या. असं म्हणता येईल बौद्धांसाठी होका यंत्र म्हणजे 22 प्रतिज्ञा. बौद्ध धम्माच्या ध्येय उद्देशापर्यंत, अंतिम गंतव्यापर्यंत बिना संकट अत्यंत सहज सुलभतेने पोचायचं असेल तर 22 प्रतिज्ञा हे एक होका यंत्राप्रमाणे याचा वापर करून कोणीही बुद्ध धर्माच्या अंतिम गंतव्यापर्यंत, बुद्ध धर्माचं जे ध्येय उद्देश आहे त्या उद्देशापर्यंत सहज पोहोचता येतं. कारण आपण जर 22 प्रतिज्ञेचा विचार केला, अभ्यास केला, तर त्यामध्ये जे काही देव, ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा या बाबीमधून जे काही अंधश्रद्धा, अंधविश्वास, कर्मकांड, अंधश्रद्धाळू आचरण जे आहे ते आचरण बौद्ध अनुयायांचं नसावं. त्यांच्यामध्ये ती अंधश्रद्धा, अंधविश्वास, कर्मकांड उत्पन्न होऊ नयेत आणि त्यांनी आपल्या जीवनाचा मार्ग अत्यंत उज्ज्वलपणे, अत्यंत प्रज्ञायुक्त विचाराने, समर्पित भावनेने स्वीकार करून त्यानुसार आचरण करावे. त्यासाठी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 22 प्रतिज्ञांमध्ये सांगतात, मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी, गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो. मी श्राद्ध पक्ष करणार नाही. कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाचे हातून करून घेणार नाही. अशा प्रकारे 1 ते 8 ज्या प्रतिज्ञा आहेत त्यामध्ये जे काही नवबौद्ध झालेले आहेत, ज्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे, जे बौद्धेतर धर्मामधून बौद्ध धर्मामध्ये आलेले आहेत, त्यांच्यामधील सर्व प्रकारची अंधश्रद्धा, अंधविश्वास, कर्मकांड हे नष्ट व्हावेत यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या प्रतिज्ञा देऊन जे
नवीन बौद्ध झालेले आहेत, बौद्ध धर्मामध्ये आलेले आहेत, बहुजन समाजाची सर्व लोक वेगळ्या वेगळ्या संप्रदायामधून, वेगळ्या वेगळ्या विचार प्रणालीमधून बौद्ध धर्मामध्ये आलेले आहेत. तर त्यांच्यासाठी अत्यंत ही सजगतेची आणि जागरूकतेची शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे की त्यांनी काय करू नये, त्यांनी काय केलं नाही पाहिजे. कारण स्वतः भगवान बुद्धच म्हणतात, मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका, परंपरेनं चालत आलेला आहे म्हणून विश्वास ठेवू नका, धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे म्हणून विश्वास ठेवू नका, बहुसंख्येने लोक मानतात म्हणूनही विश्वास ठेवू नका. अशा प्रकारे भगवान बुद्धाने मुळात एक शिकवण दिलेली आहे, ती म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही तपासून पाहिली पाहिजे. ती गोष्ट तर्कसंगत असावी, विचारसंगत असावी, बुद्धिसंगत असावी आणि सत्यसंगत असावी. जर ह्या गोष्टी तुम्हाला अनुभवातून मिळाल्या, अनुभवातून तुम्हाला ह्या कळाल्या, तर सांगण्याची गरज पडणार नाही की तुम्ही यावरती विश्वास ठेवा आणि याचा स्वीकार करा. कारण तुमची बुद्धिमत्ताच तुम्हाला ह्या गोष्टी अत्यंत प्रखरतेने जाणीव करून देईल की कोणत्या गोष्टीचा तुम्ही स्वीकार केला पाहिजेत, कोणत्या गोष्टी सत्यावर आधारित आहेत आणि कोणत्या गोष्टी असत्यावर आधारित आहेत. म्हणून अत्यंत महत्त्वाची बाब आहे की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाच्या विचारानुसार या 22 प्रतिज्ञेमध्ये उतरविलेली आहे. कारण भगवान बुद्धच म्हणतात, मी तुमचा मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. मी जो मार्ग तुम्हाला दाखविला, ज्या मार्गाचं तुम्ही आचरण कराल, निश्चितच त्या मार्गाने गेल्यानंतर तुम्हाला मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल. म्हणून तुम्ही तुमच्या मुक्तीसाठी, मोक्षासाठी, निर्वाणासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात. मी फक्त मार्गदर्शक आहे. त्यामुळे भगवान बुद्धाने या त्यांच्या शिकवणुकीमध्ये किंवा या धम्मामध्ये स्वतःचं असं कोणतंही विशेष अस्तित्व निर्माण केलेलं नाही की ज्याची तुलना देवासोबत, ईश्वरासोबत, परमेश्वरासोबत, आत्म्यासोबत किंवा परमात्म्यासोबत केला जाऊ शकेल. म्हणून बुद्ध जे सत्यवादी आहेत, सम्यक संबोधी ज्ञानामधून प्रत्येक गोष्ट तपासून पाहतात आणि समजून सांगतात, त्याच गोष्टीचा विचार बाबासाहेबांनी या 1 ते 8 प्रतिज्ञामध्ये केलेला आहे. आणि तो विचार बाबासाहेबांनी या बौद्ध अनुयायांना दिलेला आहे. यानंतर भगवान बुद्धाची जी शिकवण आहे त्याचे प्रमुख 3 अंग आहेत: शील, समाधी आणि प्रज्ञा. शील म्हणजे नैतिकता, नीतिमत्ता, शुद्ध आचरण, शुद्ध जीवन पद्धती. समाधी म्हणजे कुशल चित्ताची सजगता आणि जागरूकता. कुशल चित्त जागृत आणि सजग असेल तर या चित्ताच्या माध्यमाने जे जे काही कर्म कायेच्याद्वारे, वाचेच्याद्वारे घडून येतात आणि मनाच्याही द्वारे जे कृती घडते, कार्य घडते, कर्म घडते, त्याचं प्रमुख म्हणजे मन आहे.
मनच कायेचे, वाचेचे आणि मनाचे कुशल अकुशल कृती कर्म हे घडून आणतं. म्हणून या चित्ताची शुद्धता होण्यासाठी भगवान बुद्धाने समाधी शिकवलेली आहे. समाधी, सम्यक समाधी. तर चित्त सजग असेल, जागृत असेल तर कोणतंही अकुशल कर्म कायेनं, वाचेनं आणि मनाने घडत नाही. कोणतंही अकुशल कर्माचं दुःखदायक फळ आपल्याला मिळत नाही. कोणतंही पाप कर्म आपल्याकडून घडत नाही. कारण चित्त सजग असेल, जागृत असेल तर आपली काया शुद्ध असते, आपले कायेचे कर्म शुद्ध असतात, आपली वाचा शुद्ध असते, आपल्या वाचेचे कर्मही शुद्ध असतात, आपलं मन शुद्ध असते आणि आपल्या मनाची क्रिया, आपल्या मनाचे कर्मही शुद्ध असतात. म्हणून या ठिकाणी काया वाचा मनाने कोणतेही अकुशल कर्म घडत नाहीत, कोणतेही पापकर्म घडत नाहीत. याउलट मन शुद्ध असेल, कायेचे शुद्ध कर्म होतात, वाचेचे शुद्ध कर्म होतात, कायेचे कुशल कर्म होतात, वाचेचे कुशल कर्म होतात आणि मनाचेही कुशल कर्म होतात. आणि जे कुशल कर्म होतात त्यापासून आपल्याला पुण्याचा लाभ होतो. त्यामध्ये कोणत्याही माध्यमाने आपलं नुकसान होत नाही, आपली अधोगती दुर्गती होत नाही, कोणत्याही अगतीला आपण प्राप्त होत नाही. उलट काया वाचा मनाने सजग राहून, कुशल कर्म करून, पुण्यकर्म करून आपण जे काही पुण्य प्राप्त करतो त्याचं फळ म्हणजे सुख, शांती, आनंद, समाधान, सुगती आणि शेवटी मुक्ती, की ज्याला आपण निर्वाण पद म्हणतो किंवा अरहत पद म्हणतो. हे आपल्याला काया वाचा मनाचे कुशल कर्म करून, पुण्यकर्म करून, चांगल्या प्रकारची समाधी करून, त्या समाधीच्या प्रबलतेने जी आपल्यामध्ये प्रज्ञेची शुद्धता होते, ज्ञानाची शुद्धता होते आणि त्या ज्ञानाच्या शुद्धतेच्या मार्फत, त्या ज्ञानाच्या शुद्धतेमधून आपल्याला जे निर्वाण पद मिळतं किंवा जे सर्व क्लेश, विकार, अकुशल कर्माचं उच्चाटन होतं, त्यामध्ये जी प्रज्ञा उत्पन्न होते ती प्रज्ञा माणसाला निर्वाण पदाला नेते, ती प्रज्ञा माणसाला अरहत पदाला नेते. आणि अशा प्रकारे मनुष्य आपल्या काया वाचा मनाच्या कुशल कर्माने, पुण्यकर्माने, परिशुद्धतेने परिशुद्ध होऊन प्रज्ञेचा विकास करून तो अरहत पदाला जातो, तो निर्वाण पदाला जातो. आणि अशा प्रकारे तो मनुष्य जन्ममरणाच्या भवचक्रापासून मुक्त होतो. आणि हा मार्ग म्हणजे अत्तदीप भव, स्वयं प्रकाशित होऊन स्वप्रयत्नाने दुःखापासून मुक्ती मिळवणे, अरहतपद, निर्वाणपद प्राप्त करणे. तर अशा प्रकारची जी भगवान बुद्धाची शिकवण शील, समाधी आणि प्रज्ञा या तीन लक्षणावर आधारित आहे. तर या गोष्टीचा उपदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रतिज्ञेच्या माध्यमाने आपल्याला दिलेला आहे. त्यामध्ये बाबासाहेब प्रतिज्ञा नंबर 9 पासून पुढे सांगतात
मी, सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. सर्व मनुष्य मात्र समान आहेत म्हणजे कोणतेही सजीव आहेत तर ते समान आहेत. त्या सर्वांना जीवनामध्ये दुःख आहे, वेदना आहेत, शोक आहे, संताप आहे, भय आहे, भीती आहे, अधोगती आहे. या सर्व बाबी सर्व प्राणीमात्राला समान आहेत, मनुष्यांनाही समान आहेत. मग मनुष्याने या गोष्टीचा विचार करून आपण त्यांच्या हिंसेसाठी, हत्येसाठी, त्यांना पीडित करण्यासाठी कारण बनू नये. म्हणून बाबासाहेब म्हणतात, सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. भगवंताने सांगितलेल्या 10 पारमितांचे मी पालन करीन. सर्व प्राणीमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन. सर्व प्राणीमात्रावरती दया करीन, त्यांचे लालन पालन करीन. हा अत्यंत महान उपदेश तथागत सम्यक संत बुद्धाने आपल्या धम्मामध्ये दिलेला आहे. तो म्हणजे सर्व जगामध्ये मैत्री धर्म सर्वश्रेष्ठ आहे. सर्व प्राणी मात्र दुःखापासून मुक्त होऊन सुखाने जीवन जगू इच्छितात आणि मनुष्य या सर्व प्राणीमात्रामध्ये बुद्धिमान आहे, हुशार आहे, नीतिमान आहे, चांगल्या वाईटाचा फरक जाणणारा आहे, आदर्श जीवन जगणारा आहे, सम्यक दृष्टी ठेवून आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म पुण्यकर्म करणारा आहे. म्हणून या मनुष्याचं एक नैतिक जबाबदारी आहे, एक धर्म आहे माणसाचा, तो म्हणजे सर्व प्राणी मात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन, त्यांना दुःखापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करीन. नीतिमत्ता माणसामध्ये असल्याशिवाय तो मनुष्य चांगला मनुष्य बनू शकत नाही, चांगला उपासक बनू शकत नाही. आणि जो चांगला उपासक बनू शकत नाही, नीतिमान बनून जीवन जगू शकत नाही, तो कोणत्याही सद्धम्माचं लाभ करू शकत नाही. म्हणून बाबासाहेबांनी तथागतांची वाणी 22 प्रतिज्ञेमध्ये सांगतात, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी दारू पिणार नाही. हे माणसासाठी अत्यंत आवश्यक उपदेश जो शिलावर आधारित आहे, नीतिमत्तेवरती आधारित आहे. यापुढे मनुष्याने कशा प्रकारचं जीवन जगून आपल्या जीवनाचं ध्येय उद्देश सफल करावा, आपल्या जीवनाचं ध्येय उद्देश निर्वाण प्राप्ती, दुःखापासून मुक्ती, भवचक्रापासून सुटका, हे जे आपलं ध्येय उद्देश आहे ते मिळवण्यासाठी या बौद्ध उपासक उपासकांनी कशा प्रकारचं आचरण करावं हे सुद्धा 22 प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांनी विदित केलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात, प्रज्ञा, शील, करुणा या बौद्ध धर्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करेन. प्रज्ञा, शील, करुणा या बौद्ध धर्माचे 3 तत्व जे आहेत, अविभाज्य अंग आहेत, त्यांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करेन. तसेच ज्या धर्मातून तुम्ही धर्मांतर करून
बौद्ध धम्मामध्ये आलेला आहात, त्या धम्माबद्दलही तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात प्रतिज्ञेमध्ये, माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्य मात्राला अपमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्ध धर्माचा स्वीकार करतो. म्हणजे तुम्ही बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्या बौद्ध धर्माशीच तुम्ही समर्पित असलं पाहिजे. तुम्ही बौद्ध धर्माशीच पूर्णपणे वाहून घेतलेलं असलं पाहिजे. म्हणून तुमचा जो काही जुना धर्म होता, ज्या धर्मामधून तुम्ही धर्मांतरित होऊन बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे, बौद्ध धर्मामध्ये आलेला आहेत, तर त्या धर्माबद्दलही तुम्ही जागृत असलं पाहिजे की तुम्ही काय सोडलं आणि काय तुम्ही स्वीकार केलं. कोणता धर्म अगोदर तुमचा होता, तो धर्म कसा होता आणि नवीन बौद्ध धर्म कसा आहे याची जाणीव होण्यासाठी बाबासाहेब म्हणतात, माझ्या जुन्या मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्ध धर्माचा स्वीकार करतो. बुद्ध धर्म कसा आहे हे सांगण्यासाठी पुन्हा बाबासाहेब म्हणतात, तो सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. म्हणजे तुम्ही ज्या जुन्या धर्मातून बौद्ध धर्मामध्ये आलेला आहात, तो जुना धर्म कसा होता आणि तुम्ही ज्या धर्मामध्ये आलेला आहात बौद्ध धर्मामध्ये, तो कसा आहे. तर बौद्ध धर्म हा सद्धम्म आहे. तो सद्धम्म आहे याची मला जाणीव झालेली आहे, याची मला खात्री पटलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात, आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. मी बौद्ध धर्माचा स्वीकार केला, तो सद्धम्म आहे, त्याची खात्री मला पटली आणि या अनुषंगाने आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. अशा प्रकारे बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेचं महत्त्व या बौद्ध अनुयायांच्या जीवनामध्ये त्याचं अनन्य असं उपयोग आहे, महत्त्व आहे, फायदा आहे, हे बाबासाहेबांनी सांगून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटच्या प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेब म्हणतात, इतप्पर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. अशा प्रकारे बाबासाहेबांनी ह्या 22 प्रतिज्ञा बौद्धांना दिलेल्या आहेत. आणि ह्या 22 प्रतिज्ञा म्हणजे बौद्धांसाठी असलेलं होकायंत्र आहे, की ज्या होकायंत्राच्या माध्यमाने जो नावाडी असतो, जो भवसागर पार करण्याचा प्रयत्न करतो, तो निश्चितच 22 प्रतिज्ञेचा सहारा घेऊन 22 प्रतिज्ञेचा संरक्षक कवच बनून जीवनाच्या अंतिम ध्येयापर्यंत तो सहज पोहोचू शकतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी बौद्धांसाठी दिलेल्या ह्या 22 प्रतिज्ञा म्हणजे त्यांच्या जीवनासाठी असलेलं होकायंत्र आहे. तर निश्चितच आपण खूप पुण्यकर्मी आहोत, आपण खूप ज्ञानी आहोत, विद्वान आहोत, श्रद्धावान आहोत. आपली श्रद्धा बुद्ध धम्म संघ आणि बाबासाहेबांनी केलेलं धम्मकार्य आणि धम्मकार्याला एक अत्यंत मजबूत पाया
ज्यांच्या महान कुशल कर्मामधून निर्माण झाला, बनवला गेला किंवा बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार या जगामध्ये केला गेला, तो महान सम्राट अशोक, ज्यांनी या विजयादशमीच्या दिवशीच खऱ्या अर्थानं धर्मांतर करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तर आपण खरोखर त्यांचे अत्यंत कृतज्ञ आहोत, सम्राट अशोकांचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, की त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून या जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाचा एक महान कार्य करून सर्व या विश्वामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांचं जीवन त्यांनी व्यतीत केलं, त्यांच्या जीवनाचं महान योगदान त्यांनी दिलं. तर अशा सम्राट अशोकाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण शतशः त्यांचे कोटी कोटी ऋण स्मरण करून त्यांचे धन्यवाद आणि त्यांच्या या कुशल कार्याबद्दल त्यांचं अनुमोदन. भवतु सबमंगलं रक्षन्तु सबदेवता सबबुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सबमंगलं रक्षन्तु सबदेवता सबधम्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सबमंगलं रक्षन्तु सबदेवता सबसंघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते.